नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। सध्याच्या काळात 8:12 होत आहेत आणि सध्याच्या काळातला जर आपण उद्या दिवसभराचा हवामान अपडेट तुम्हाला सांगितला तर सध्याच्या काळात राज्यामध्ये आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पावसाचे ढग मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पश्चिम भागामध्ये दिसत आहे। पूर्वी भागामध्येही काही वेळा आधी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस झालेला आहे। सध्याच्या काळात पश्चिम विदर्भावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेला आहे। एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे केरळ आणि ॲडजॉइनिंग अरब सागरच्या भागामध्ये बनलेला आहे। इथून एक कमी दाबाचा पट्टा मराठवाड्यापर्यंत येत आहे कर्नाटकापासून। तसंच एक आणखी सायक्लॉनिक सर्क्युलेशन लवकरच आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला भेटणार आहे। येणाऱ्या 19 तारखेला लवकरच आपल्याला अंडमान आणि निकोबारच्या समुद्रात मॉन्सूनचं आगमन पाहायला भेटणार आहे, असं हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेलं आहे। एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येणाऱ्या 17 तारखेला इकडे हिमालयाच्या भागामध्ये आपला प्रभाव टाकणार आहे। मित्रांनो, सध्याच्या काळात जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर सध्याच्या काळामध्ये गोंदियाच्या भागात आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस दिसत आहे आणि काही वेळा आधी नागपूरच्या भागात सुद्धा पाऊस झालेला आहे। काटोड, कडमेश्वर, इकडे रामटेक या भागामध्ये काही वेळा आधी पाऊस झालेला आहे। इकडे वर्धामध्ये पुलगावच्या आसपास या जबरदस्त पाऊस झालेला आहे। जर की तुमच्या भागामध्ये विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल आणि तुमच्या भागामध्ये पाऊस होत असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता। यवतमाळच्या भागातही आज पाऊस झालेला आहे। वाशिम आणि अकोल्याच्या भागातही पाऊस पाहायला भेटलेला आहे। इकडे गडचिरोलीतील उत्तर भागामध्ये आणि चंद्रपूरच्या काही भागामध्ये पाऊस पाहायला भेटत आहे। सध्याच्या काळामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे या भागामध्ये आणि पुढील काही तासामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्येच पाऊस आपल्याला काही भागामध्ये पाहायला भेटणार आहे। इकडे वर्धा आणि नागपूरच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता रात्री पण आपल्याला पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता, सध्याच्या काळातली जर आपण थंडरस्टॉर्म, लाईव्ह लाईटनिंग इमेज बघितली तर आपण पाहू शकता सध्याच्या काळामध्ये पश्चिम विदर्भाच्या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे। मध्य महाराष्ट्राच्या भागातील विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे। छत्रपती संभाजीनगर असो, अहमदनगर असो किंवा इकडे हिंगोली, परभणीतील काही भाग असो, नांदेडचा काही भाग असो, या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे। बुलढाणा, अकोल्यातील काही भागामध्ये पाऊस पाहायला भेटत आहे। इकडे भंडारातील दक्षिण भाग आणि गोंदियातील काही भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटत आहे। दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये आजही आपल्याला जबरदस्त वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटत आहे। मित्रांनो, पुढील 24 तासाचं जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल तुम्हाला दाखवला तर पुढील 24 तासामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अधिकांश भागामध्ये पावसाची शक्यता दिसणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगरपासून अहमदनगर, पुणेसह सातारा, कोल्हापूर, इकडे सांगली आणि सोलापूरच्या भागातही आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटणार आहे उद्यासुद्धा। इकडे रत्नागिरी आणि रायगडच्या भागात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस पाहायला भेटणार आहे। मुंबईच्या भागात जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटणार आहे। इकडे नांदेड, लातूर आणि धाराशिवच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे। परभणी, हिंगोलीपासून त्याच्या आसपासच्या भागामध्ये जालन्यापर्यंत तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे। इकडे बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, इकडे भंडारा, गोंदिया आणि नागपूर, तसंच वर्धा आणि अमरावती या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये खास करून उत्तर भागामध्ये काटोल, रामटेक या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे। कडमेश्वरच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे। बाकी इकडे उमरेड आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये कमी शक्यता दिसत आहे। बाकी इकडे जर आपण पवनी आणि गोंदियाचा भाग बघितला तर तुरळक ठिकाणी या पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये आपल्याला दिसणार आहे आणि भंडाऱ्यामध्ये अशी शक्यता आहे। चंद्रपूरमध्ये वाणीपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे। बाकी यवतमाळ आणि अकोला आणि बुलढाण्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता उद्या दिवसभरात आपल्याला दिसत आहे। उद्या दिवसभराचा सविस्तर हवामान अंदाज मी तुम्हाला सांगितला तर उद्या दिवसभरात इकडे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरीतील घाटमाथ्याचा भाग, पुण्याचा काही भाग, इकडे छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरचा काही भाग, धाराशिव, सोलापूर, सांगलीतील काही भाग या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत 1-2 ठिकाणी गारपिटीसोबत वादळी वाऱ्यांसोबत आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते। उद्यासुद्धा या भागात आपल्याला पावसाची शक्यता दाट दिसत आहे। तसंच बाकी उरलेला भाग बघितला तर यामध्ये आपल्याला मराठवाड्याचा भाग बघितला जर आपण तर इकडे लातूर, तसंच धाराशिवचा काही भाग, इकडे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि इकडे जालना, हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये तुरळक ठिकाणी 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत तर अनेक ठिकाणी
आपल्याला वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पाहायला भेटणार आहे। याही भागात उद्या पावसाची दाट शक्यता दिसत आहे। दरम्यान या भागात आपल्याला अशी शक्यता दिसणार आहे। तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। इकडे नागपूर, भंडारा, गोंदियातील काही भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। वर्धा आणि चंद्रपूरच्या भागातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे, काही काही तालुक्यांमध्ये हा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे। जर आपण कोकण किनारपट्टीबद्दल बोललं, जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले, अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे। रत्नागिरीचा काही भाग, तसंच इकडे ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगड या भागामध्ये जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर पाऊस होईल, अन्यथा कोरडे वातावरण पाहायला भेटणार आहे पुढील 24 तासामध्ये। उद्या आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला तालुके अनुसार सांगणार आहोत कोणत्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे आणि कोणत्या भागामध्ये काय असणार आहे हवामानाची स्थिती। तर त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक हवामानाचे अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पण जॉईन करा। तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच।